न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून गहाळ झालेल्या एकूण 4,50,000 रुपये किमतीच्या 27 मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्यात आले। श्रीरामपूर शहर पोलिसांची ही कामगिरी आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल गहाळ झाल्याने मोबाईल मालकांनी गहाळबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या। त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून एकूण 27 मोबाईल हस्तगत केले असून मूळ मालकांना संपर्क करून त्यांना ते परत करण्यात आले। सदर गहाळ चोरी झालेल्या मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगार किंवा अन्य गुन्हेगार हे त्यांना गुन्हा करण्यासाठी करतात। तसेच त्यांच्या विरुद्ध कोणताही डिजिटल पुरावा मिळू नये आणि मूळ मालकाकडे पोलिसांनी चौकशी करावी अशी दिशाभूल करण्यासाठी सदर मोबाईलचा गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। त्यामुळे सर्व नागरिकांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपल्या मोबाईलची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि मोबाईल गहाळ किंवा चोरी झाल्यास तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांमध्ये हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल आज श्रीरामपूर शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून रिकव्हर केलेले आहेत। यामध्ये जवळपास 27 मोबाईल श्रीरामपूर शहर पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत आणि आज रोजी आम्ही ते मूळ मोबाईल मालकाला आणि फिर्यादींना ते परत करत आहोत। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणखी खूप काही मोबाईल चोरी गेलेले आहेत किंवा गहाळ झालेले आहेत ते पण शोधण्याची मोहीम सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ते सुद्धा मोबाईल आम्ही परत देण्याची प्रक्रिया करत आहोत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, रवींद्र शिंदे, सागर बनसोडे, अमोल गायकवाड यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य वटेकर, श्रीरामपूर।